विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेवर संचालक पदासाठी मतदार यादीमध्ये मतदारामधून नाव समाविष्ट करण्यासाठी आपण जो मागच्या 2 महिन्यापासून जो हाय व्होल्टेज ड्रामा आपला चाललाय त्याच्यातून आपला जो यश मिळालं आणि त्या यशाच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी सत्कार मूर्तीचा सत्कार करण्यासाठी आपण सर्व कार्यकर्त्यांचं या ठिकाणी मनोमिलन बैठक या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। आज या बैठकीच्या प्रसंगी उपस्थित असलेले कुंडवाडी नगरीचे भाग्यविधाते आमचे ज्यांचं मागच्या 5 वर्षात नगर परिषदेमध्ये घरकुलचं पूर्ण काम विविध अशा वेगवेगळ्या समस्यावर देण्याच्या चांगल्या प्रकारे काम करून जे केलं, मी जरी विरोधात असताना एकांतात नेहमी म्हणायचो कुंडवाडी साहेब खूप छान काम करतात। विरोध असताना मी विरोध माझ्या पद्धतीने बोलत जरी असेल तर तो त्यांनी खूप चांगलं त्या ठिकाणी काम केलं आणि आज आपण यांना खरं तर तसं पाहिलं तर या ठिकाणी पाठवण्याच्या अनुषंगाने आपल्याला एक एज्युकेटेड पात्र असलेला व्यक्ती, कृषी मधला असलेलं ज्ञान जे या ठिकाणी सेवा सहकारी संस्थेमध्ये प्रशासक म्हणून कार्यरत होते। नगर परिषदेमध्ये अख्खी नगरपालिका त्यांनी ताब्यात घेतलेली होती। मागच्या तसा जर इतिहास पाहिला, मी आता मागच्या 2 महिन्यामध्ये खूपच त्यांच्याशी जवळीकता आली, एकमेकांच्या विचारांची वेगवेगळ्या माध्यमातून देवाणघेवाण झाली। पाहिलं त्यांचं म्हणलं त्यांचं पिंड जे आहे राजकारणाचं पिंड आहे। त्यांनी प्रशासकीय कामकाजामध्ये ऍग्रिकल्चर ऑफिसर, क्लास 1 ऑफिसर म्हणून राहिलेले आहे। त्यांच्या हाताखाली भरपूर कर्मचारी मंडळ होतं। त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी सुद्धा मला वाटतं की शेतकरी संघटनेशी शरद जोशी साहेबांना बिगोलीमध्ये उभं करण्यासाठी सर्वात मोलाचं काम साहेबांचंच आहे हे मला समजलं। म्हणजे मुळातच त्यांचा राजकीय पिंड आपल्या गावापासून सुरुवात होती आणि खरंच आम्हाला वाटलं काही राजकीय दिशा दशा म्हणा काही असा एक चांगला दृष्टिकोन येतो की केवळ विकासाच्या अनुषंगाने आपण पुढे काहीतरी भविष्यात चांगल्या प्रकारे मार्गक्रमण करावं हा उद्देश ध्यानी ठेवून आम्ही एकत्र या ठिकाणी झालो। आज या प्रसंगी कार्यक्रमात उपस्थित असलेले सत्कार मूर्ती आदरणीय डॉक्टर विठ्ठल कुडवलकर साहेब, आमच्या या संस्थेचे व्हाईस चेअरमन गंगाधरजी नरवार, संचालक ज्येष्ठ आमचे संचालक गणपत पाटील, दुसरे संचालक आमचे दत्तू कमलवार, दुसरे संचालक संजय गंगवणे, पंचायत समितीचे सभापती आमचे शेट्टी साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले कासाळहून आलेले आमचे मित्र भागवतजी लोकमानवार, राजूशेठ लोकमानवार, उपलेश्वरजी आणि शिंदे साहेब, या ठिकाणी दरवाडीचे ज्येष्ठ सर्व सभासद बंधू, मी अतिशय तुम्हाला सर्वांना आभार मानावा असं मला अतिशय आंतरिक मनातून वाटतं। काल आपण या ठिकाणी उपस्थित आमचे मित्र कुणाल पवार असतील जे आम्हाला नेहमी सहकार्य करतात, कुंडवाडी नगर परिषदेचे विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मारुती कोटलावार, विलास जोशीकर, आमचे पत्रकार मित्र कुणाल पवारे, या ठिकाणी नामदेव पाटील आलेले आहेत, सर्व दत्ताना नरावार, मुकेरवार असतील, पांडू पुपलवार आहे, सुरेश कोंडावार आहे, सर्व वेगवेगळ्या आनंद निमलवार असतील, सहारण नाट्यशास्त्री श्रीनिवास जितावार, आमचे धडाडीचे कार्यकर्ते आमचे या ठिकाणी गंगाप्रसाद गंगवणे असतील, सर्व सभासद बंधू, सर्व कार्यकर्ते, खरंच आज खूप अतिशय आपल्याला आनंद होत आहे। आपण जर पाहिलं काल, आज आणि उद्या, ठीक आहे, भूतकाळातील घडलेल्या घटना लक्षात घेऊन भविष्यकाळाचं मार्गक्रमण आपल्याला करायचं असेल तर काहीतरी वर्तमान काळात तुम्हाला मला ठरवावं लागतंय। आम्ही ठरवलं
मिशन सक्सेस हा पहिला भाग आहे आमचा, त्यामध्ये आम्ही सक्सेस झालो. मी तुम्हाला एक खरंच अतिशय प्रामाणिकपणे सांगू इच्छितो, माझा सुद्धा पिंड कुंडलवाडी शहराचा चांगला विकास झाला पाहिजे ह्या दृष्टिकोनातला मी सुद्धा नगरपालिका लढवली, नगरसेवक झालो, उपाध्यक्ष झालो, नगराध्यक्ष पण झालो. सर्वात पहिलं प्रशासकीय इमारत त्या ठिकाणी अजितदादाला बोलून बांधली. 2007 मध्ये नगराध्यक्ष असताना 1979 नंतरचा विकास आराखडा त्या ठिकाणी मी मंजूर करून घेतला होता. अनेक कामे, खूप काही अशी कामे मी प्रस्तावित केली होती, ते आता सांगणं यथोचित वाटणार नाही. अशा परिस्थितीमध्ये मार्गक्रमण करत असताना ज्या काही राजकीय स्थित्यंतरे झाली, त्या अनुषंगाने आम्ही आज ज्या ठिकाणी आम्ही आता आलेलो आहोत, भूतकाळामध्ये जे काही घटना घडल्या, नगराध्यक्षाची निवडणूक असेल, निवडणुकीमध्ये जे काही स्थित्यंतरे झालेली आहेत, या सगळ्यांचा परिपाक म्हणून या ठिकाणी आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो, साहेबांच्या विरोधामध्ये आम्ही जरी सेवा सहकारी संस्था लढवली असेल, 13चे 13 सदस्य आले जरी असतील, आता साहेब म्हणाले आज कुंडलवाडी नगर परिषद ज्या पद्धतीनं प्रशासकीय कामकाज चालत आहे, अतिशय चुकीच्या पद्धतीने चालत आहे. तुम्ही आम्ही पाहतो, मी त्या ठिकाणी वेळेवरच तुम्हाला सांगेन, परंतु तत्पूर्वी मला तुमच्या समोर एक गोष्ट मांडायची आहे. मी आज या सेवा सहकारी संस्थेमध्ये चेअरमन झालोय, निवडून आलो. त्यावेळेस आम्ही सर्व एकत्र बसलो, कुंडलेश्वर मंदिरामध्ये शपथ घेतली आणि एक विचार केला की या ठिकाणी आम्ही एकही रुपये खायचा नाही, भ्रष्टाचार करायचा नाही आणि चहा सुद्धा घ्यायचा नाही. मी अतिशय प्रामाणिकपणे सांगतो की या सोसायटीचा मी अजून चहा सुद्धा घेऊन बाटलेला नाही. मी तुमच्या समोर अतिशय प्रामाणिकपणे सांगतो. यांना काय माहित आहे, 40 वर्षामध्ये यांनी 20-22 वर्ष हे स्वतः सायनात उतरणार, प्रत्यक्ष आणि किंवा अप्रत्यक्षपणे या सेवा सहकारी सोसायटीमध्ये होते. काय केलं त्यांनी मला सांगा. सेवा सहकारी संस्थेच्या अनुषंगाने उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित करून प्रस्तावित करण्याचं काम केलं. त्या काळामध्ये संबंधित जे काही झालं, 2 कोटी 5 लाखाचं लोन झालं, त्याचं लोनचं व्याज होऊन 12 कोटी पर्यंत हे कर्ज होऊन बसलं. मला सांगा या सायना सेटने मुंबईला किती वेळ गेले. काल सेवा सहकारी संस्थेच्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये ते भाषण करत होते. अतिशय मोठ्याने 3 खून झाले, अजून काहीतरी झालं असं बोलत होते की या सेवा सहकारी संस्थेची किंमत 25 कोटी आहे, एका शेअर धारकाची किंमत 25,000 रुपये आहे. अरे तुम्ही असं जे बोलताय, तुम्हाला म्हणायचं काय? अरे बाबा, या सेवा सहकारी संस्था 1957 ची स्थापना आहे. आज 68 वर्षामध्ये ही संस्था पदार्पण करत आहे. तू काय पैशाची किंमत लावतो तुझ्या सोसायटीला? सोसायटी गिळंकृत करतील म्हणून तू आम्हाला बोलतोस? लक्षात घे, या तुझ्या बोलण्याची जी भावना जी होती ना, त्या भावनेच्या पाठीमागे काय होतं हे लक्षात घे. मला एक म्हणायचंय, सोसायटी गिळंकृत करतील म्हणण्याची भाषा काय? तुझे आदर्श कोण आहेत हे तू पहिलं तपास. काय झालं त्या सोसायटीचं? अवसानात गेली. 12 कोटीचं इथलं लोन होतं. लोन कधी मंजूर व्हावं किती वेळ झालं? 1 वेळेस लोन मंजूर झालं, बॅनर लागले आणि थांबलं. मी तुम्हाला सांगतो, मी तुमच्या समोर अतिशय प्रामाणिकपणे सांगतो, आमचे गंगाधर नरावड असतील, सयाराम नरावड असतील, डॉक्टर शेंगुलार असतील, त्यांनी पण बऱ्याचदा गेले, कुडमुलार साहेब पण गेले, परंतु खरा प्रयत्न कोण केला? आपण सगळ्यांनी केला असेल, परंतु मुळात जर पाहिलं, मी तांत्रिक कायदेशीर बाबी ते ज्या ठिकाणी आहेत, मी 17 वेळेस मुंबईला गेलो. माझ्या खिशातले जाण्याचा पैसा मी सेवा सहकारी संस्थेमधून तो मॅनेजरला विचारा मी घेतलो का, किंवा मी इथून जरी घेतलो तरी त्याचा खर्च सुद्धा मी आजपर्यंत 1 रुपया सुद्धा घेतला नाही. मी 1 दिवस राहील, चांगला राहील. तुम्ही मला काढण्यासाठी निघाला. तुम्ही 40 वर्षापासून हे कर्ज माफ करण्यासाठी तुम्ही प्रयत्न केला नाही.
आणि मला आज तुम्ही अविश्वास ठराव करून तुम्ही काढून टाकण्याच्या प्रयत्नात आहात. तुम्ही आजही बेशक काढा मला, मी एक दिवस राहील शांत राहील बाजूला बसून, मला काही याची चिंता नाही, म्हणून मी शांत बसलोच आहे. मला साहेब आले, साहेब म्हणाले सुनील एवढं चांगलं काम केल्यानंतरही तुझ्यावर अशा प्रकारचं हे अतिरेक कशाचं, तुमच्या स्वतःची मन दुखावली की तुम्ही काही करता, हे चुकीचं आहे. तुम्ही दानशूरतेचं पडदा समोर ठेवून मते लुटण्याचं काम जरी केलं असाल, मान्य आहे आम्हाला, बघूया भविष्य आमच्या हातात आहे, तुमच्या हातात आहे, बघू पुढे काय होईल. मला एक सांगायचं, मी कुर्बुलाव साहेब तुम्हाला एक सांगू इच्छितो, आपण दोघं तरी आता एकत्र झालेलोच आहोत. भविष्याची दिशा आपली स्पष्टपणे तुमच्या आमच्या समोर आहेच. बघूया काय होईल. आम्हाला माहित आहे पावलोपावली चालत असताना अनंत अनेक चुका होत असतात, पाहतो आम्ही. तुम्ही आदरणीय कैलासवासी गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या पुतळ्यांच्या समोर एक परवा पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये तुम्ही जे काही मुद्दे मांडलात, मी अतिशय त्याचं चिंतन मनन केलंय, पाहिलंय, ही दिशा कोणीकडे जात आहे. तुम्ही गार्डनचं काम सुद्धा स्वतः खाजगी लेआउट मध्ये आखणी केलेल्या याच्यामध्ये तुम्ही जरी जागा नगरपालिकेला देत असाल तर त्या जागेवर तुम्हाला करताच येत नाही. आज ना उद्या तुमच्यावर फौजदारी गुन्हे दाखल होणार म्हणजे होणार, हे तुम्हाला सांगतो, आणि होणारच आहे. कारण का हा विषय खूप गंभीर आहे. मी माझ्या स्वतःची प्लॉटचं लेआउट जरी केलं आणि ती आखणी जरी केली, 5 वर्ष तुम्हाला काहीच करता येत नाही. त्या ठिकाणी तुम्ही नगरपालिकेला 10 ते 12% जागा त्या ठिकाणी वर्ग जरी करत असाल, नगरपालिकेच्या मालकीची जरी होत असाल, त्या ठिकाणी पूर्ण वस्ती वाढ झाली पाहिजे. वस्ती, तुमचे इंटरनल नाली, रस्ते, मूलभूत सर्व सुविधा तुम्हाला द्यायला पाहिजे होते. तुम्ही दिल्यानंतरच त्या ठिकाणी आज काय व्हायला लागले, आज तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक जागेवर तुमचं गार्डन करून घेतात तुम्ही, म्हणजे याचा फायदा कोणाला हो? आज मला सांगा, नगरपालिकेची 41 गुंठीची जागा आहे इथे, तिथे जनावरांचा बाजार भरत होता. डॉक्टर शेंगलार साहेब असताना बाजार भरायचा, नगरपरिषदेच्या मालकीच्या आणि गार्डनसाठी आरक्षित आहे असं मला त्या ठिकाणी वाटतं. कारण का विकास आराखडा तुम्ही पहा, पण त्याचा काही वापर केला नाही. सरळ तिथं गार्डन करा, आजूबाजूचे प्लॉट डेव्हलप करा, 50चा प्लॉट 100ला विका आणि फायदा करून खिशात ठेवा. जिथे वस्ती अनेक वर्षापासून त्या ठिकाणी रस्ते नालीचं बांधकाम न करता तुम्ही स्वतःच्या लेआउट मध्ये करून घेतला. तुम्ही म्हणताय की बाबा आमची काय चूक आहे त्यांची, अरे कोणाची चूक आहे? तुमच्या घरी जर आपूची लागवड केली तुम्ही करून देता का? सांगा मला. तुम्ही तुमच्या चुका झाल्यात मान्य करा आणि आत्ताच तुम्ही त्याला विड्रॉ करा, नाही तर तुम्हाला फार अवघड होणार आहे, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. कारण कायद्यासमोर कोणी नाही. तुम्ही पाहिलं मोठे गावकर 10,000 कोटीची प्रॉपर्टी गेलं की नाही, मध्ये बसला की नाही. चुकीचं काम करणाऱ्याला आज न उद्या माफी नाहीच नाही. तुम्ही पडद्यावर बसून काही करत असाल, हो समोर येणार नाही, करणार नाही. तुम्ही मला सांग, आम्ही आजपर्यंत प्रत्येक ठिकाणी पारदर्शक काम केलेलं आहे. तुम्ही प्रत्येक वेळेस म्हणता ठीक आहे बघूया काय करताय. मला सांगा, मी 3 वर्षामध्ये साधा चहा घेतला नाहीये. 17 वेळेस मुंबईला जाऊन मी सगळ्या गोष्टी करून आणल्या. आणि काय तुमची राजकीय स्थित्यंतर घडली, मी सांगितलं त्यांना, दादा तुमच्यात आणि माझ्यात कटुता कशाला, ह्या गोष्टी नको. नाही, मला काही करून त्याला अविश्वास ठराव करून काढून टाकायचा आहे, नकोय. मी बघतो काय त्यांचं, हा प्रयत्न त्यांचा चालू आहे. तुम्ही करा. 2000 लोक आम्ही स्वतः घेऊन तुमच्या घरावर येऊ. तुम्ही चालू तर करा प्रयत्न, आता बघू आम्ही काय करता. हे सुद्धा तुम्हाला मी चॅलेंज करतो. कारण एकदा आम्हाला मोकळं करा, मग आम्ही मोकळं होऊ, मग बघू काय होईल ते. आम्ही तयारी आहे आमची त्याची. एवढं मला या ठिकाणी बोलायचं आहे. आपण सर्व सभासदांनी कालच्या 10 तारखेला आपण जी काही विशेष सर्वसाधारण सभा घेतली, आता विशेष सर्वसाधारण सभा आपण घेतली. तत्पूर्वी आज संचालक मित्र, ते पण आमचे आज संचालक अतिशय जवळचेच आहेत. एकांतात आम्हाला सांगतात काय चाललंय ते, काय व्हायला लागलंय.
हे सगळे गोष्टी बोलतात, पण तो दबाव आहे, कोणाचे कोणत्या कशा प्रकारच्या अडचणी आहेत हे सुद्धा आम्हाला समजतंय. आम्हाला त्यांच्या सगळ्या अडचणी समजतात. सांगविता, बोलविता आणि करविता दोन्हीच वेगळ्या आहेत त्या ठिकाणी. काय केलं आता कुर्मुला साहेब म्हणाले प्रचंड प्रमाणामध्ये पैसा खर्च केला, काय गरज होती हो तुम्हाला? तुम्ही स्वतः नगराध्यक्ष आहात, करा ना. तुमची आमची कशाच्याच प्रकारची दुश्मनी वगैरे काही नाही, परंतु तुम्ही हे जे करताय अतिशय चुकीचं. प्रत्येक ठिकाणी असं म्हणू नका ना. काय काय चाललंय तुमचं? तुम्हाला तशा प्रकारचा संदेश सुद्धा दिला होता, परंतु तुम्ही नाही ऐकलं. खरंच आत्मचिंतन करण्यासारखी ही गोष्ट आहे. आपला कुंडलवाडी शहराचा इतिहास जर आपण पाहिलो, आपल्या गावामध्ये 2 बाजार भरतात, मंगळवार आणि शुक्रवार. कृषी उत्पन्न बाजार समिती 1952 ची आहे. नगरपालिका स्वातंत्र्यपूर्व काळातील 1946 ची आहे. सेवा सहकारी संस्था 1957 ची आहे. म्हणजे 60 ते 65 वर्ष पेक्षा जास्त वर्षी होऊन गेली. साहेब म्हणाले मला मागच्या बऱ्याच दिवसांपासून म्हणतात की सुनील काहीतरी केलं पाहिजे, कारण का त्यांच्या मधल्या ज्या काही भावना होत्या त्या भावना मला दिसल्या. त्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक होते. त्या काळात नांदेड जिल्ह्यातल्या सगळ्या कृषी व्यवसायाच्या निगडीत आपण कोणता व्यवसाय केला पाहिजे हे माहिती मला आठवते. यांचे दादा राजन्नाजी कुर्मुला होते. बंद पडली होती जिनिंग ऑइल मिल, यांच्या प्रयत्नाने त्यांनी चालू केले. आणि त्यावेळेस मला काही कळत नव्हतं, मला फक्त ऑइल मिल घ्यायची होती. मला लक्षात आहे, मी आणि बाशितभाई दोघं सकाळी 7 वाजता उठून मी कुर्मुला साहेबाच्या घरी गेलो होतो. साहेब आता माझं 24 वर्ष झालं, मला ऑइल मिल चालवायची आहे. नाही तुम्ही घ्या ना, काय हरकत नाही. लिलाव झाला, त्या लिलावामध्ये मी घेतलं आणि त्यावेळेस हनुमान गंगेलवारच्या नावाने हे टेंडर सुटलं होतं. त्याच्यामध्ये हे 2 भाऊ पण होते. आम्ही सगळ्यांनी मिळून ते घेतलं, चालवलं. म्हणजे उद्योग चालले. त्या उद्योगावर दरवर्षी 15-15 हजार क्विंटल आम्ही कापूस खरेदी केली. ऑइल मिल सुद्धा मी साधारणतः 97 ते 2000 ते 2003 पर्यंत 6 वर्ष पुन्हा ऑइल मिल चालवली. नंतर सगळं बंद पडलं. तुम्ही आठवा स्वतःला, साहेबांनी जे आरोप केलाय, साहेबांनी जे काही सांगितलंय की तुमची मानसिकता काय आहे, तुम्ही सुरुवातीला स्वतःला तपासा. बोलणं एक, करणं एक कधीच करू नये असं मला वाटतंय. ठीक आहे, मला राग आलाय. नगराध्यक्षाच्या संदर्भामध्ये मला तिकीट देण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा माझं संभाषण झालं होतं. ठीक आहे, आपण करू, जाऊ, बोलू. 8 दिवस अगोदर तुझा तू प्रयत्न कर, आलास तर ठीक आहे, मी बघतो काय. अचानक ट्विस्ट. मला पूर्वानुभव माहित आहे. कॉलेजच्या इलेक्शन मध्ये सुद्धा कुर्मुला साहेब तुम्हाला सुद्धा शब्द देऊन फिरवले होते, आपल्याला माहित आहे. आणि त्यांनी कशा प्रकारे हे खेळ केला, मी कशातले नाही कडी लावा आतले असा प्रकार आहे. मी राजकारण नाही, राजकारणात येत नाही, परंतु सगळ्या काही गोष्टी बाहेरून मी करतो, असाच प्रकार त्यांचा दिसतो इथे. हे चुकीचं चाललंय. ठीक आहे, करा ना बाबा, तुम्ही चांगल्यासाठी करा असं मला म्हणायचं आहे. स्वतःच्या फायद्यासाठी निश्चित करू नका. त्यांनी केलंय म्हणून मी काय करू, त्यांनी केलंय माझा काय, माझा फायदा व्हायला ना असं नका म्हणू. आमच्यासारखे बसले टपून होईल ते एक दिवस, वेळ लागेल, पण तो निश्चित त्रास होईल असं मला या ठिकाणी वाटते. कारण का चुकीचं आहे. आम्ही कोणाच्याही वैयक्तिक दुजाभाव कधीच ठेवत नाही. राजकीय आहे ना, मग तुम्ही राजकीय दृष्टिकोनातून वागताय, वावरताय, काम करताय. तुम्ही किती जोर लावला होता, काय केलंय आम्हाला माहिती. सेवा सहकारी संस्थेच्या प्रतिनिधी पाठवण्याच्या संदर्भामध्ये 8 संचालकांनी बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये त्यांनी एकच पत्र दिलं हो. मी तुम्हाला एक सांगतो किस्सा. 8 संचालकांनी पत्र सचिव साहेबांना दिला. काय म्हणाले की बाबा बँकेवर प्रतिनिधी पाठवायचा आहे. आता बँकेवर प्रतिनिधी पाठवायचा, तुम्ही संस्थेची बैठक घ्या, एवढंच त्या ठिकाणी लिहिलं होतं. माझ्या हातात पत्र आलं, मी ते पत्र पाहिलं. ठीक आहे, बैठक घ्या म्हटलं. लगेच त्याच्या 10 मिनिट पूर्वी मला AR ऑफिस मधून एक पत्र आलं. सहाय्यक निबंधकांनी पत्र दिले की या ठिकाणी तुमच्या स्तरावर निर्णय घ्या. त्यांचं पत्र. आणि त्याच दिवशी AR साहेबांकडून एक पत्र आलंय की कुर्मुला साहेब यांनी 378 सभासदांची स्वाक्षरी घेऊन विशेष सभा घ्या असं त्यांनी दिलं होतं पत्र. मग मी काय केलं,
मी कायद्याचा परिपूर्ण अभ्यास केला, पाहिलं की माझी सदस्य मध्ये काय म्हणते, आपण मार्गक्रमण कसं करायचं. मग मी ठरवलं, मुद्दे मांडले. 8 संचालकांनी स्पेसिफिकली म्हटलं नाही की संचालक मंडळाची बैठक घ्या किंवा विशेष सभाच घ्या, हे तर त्यांनी म्हटलं नाही. दुसरं काय केलं, 378 सभासदांचं आलं. तिसरं काय आलं, AR साहेब म्हटले की तुमच्या स्तरावर तुम्ही निर्णय घ्या. मला 3 पत्रांचा आधार होता, तरी सुद्धा मी कायद्याचा कसून अभ्यास केला. यांच्या पत्रामुळे जर केलं तर माझ्यावर हे सगळ्या गोष्टी काही ना काही कायदेशीर मुद्दा त्रुटीमध्ये काढतील. म्हणून मी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960च्या कलम 76(1) अनुसार निर्णय घेतला. चेअरमनला अधिकार आहेत विशेष सभा ठेवण्याचे. मी तो पत्र त्याच दिवशी काढलं आणि पत्र काढून विशेष सभा ठेवली. तुम्ही सर्व आलात, मदत केलात, तुमचं शतशः या ठिकाणी आभार. आणि जे काही केलं नियमाने केलं. त्यांनी म्हणतात हुकुमशाही. आम्ही हुकुमशाहीनं काहीच केलं नाही. कारण आदल्या दिवशी तुमच्या सर्वांचे पत्र आले होते मला की असं हे होणार आहे सर्वसाधारण सभा. विरोधकांचे जवळपास 40-50 पत्र आले. त्या पत्रामध्ये त्यांनी आम्हाला याच्यामध्ये प्रतिनिधी म्हणून जायचे इच्छा आहे, हे पत्र आलेले होते. आणि त्याच वेळेस मी निकषाची तपासणी केली, प्रतिनिधी कसा केला पाहिजे. मग निकषाच्या संदर्भात एक कायदेशीर आणि तांत्रिक मुद्दे तयार केले आणि हे नोटीस बोर्डवर लावले की हे पहा, आणि त्या अनुषंगाने आपल्याला ही मीटिंग कंडक्ट करता येईल. 420 सभासद सुरुवातीला आले, नंतर फास्ट झाला. आता तुम्ही पहा, कारण हे हाय व्होल्टेज ड्रामा आमच्या कोणाला समोर लिहिले आणि तो तसंच होतं. कारण त्यांनी एकसारखं रॅली आणल्यासारखे एकसारखं सगळे सदस्य आणले, बसले. ऐतिहासिक सभा केवळ कुडूला साहेब आपण म्हणालात, सेवा सहकारी संस्थेची या 67 वर्षामध्ये एकही निवडणूक झाली नाही आणि लक्षात ठेवण्यासारखे असं आम्हाला कधी दिसलं नाही. पण तुम्ही आल्यामुळे या ठिकाणी लोकशाहीचं महत्व सगळ्यांना पडलं. सगळ्यांना अधिकार आहे, जायचं आहे, याच्यामध्ये आपण आपलं मत मांडायचं आणि आपण काहीतरी करावं असं या ठिकाणी सगळ्यांना दिसलंय. आम्ही त्या दृष्टिकोनातनं सभा घेतली, विशेष सभा घेतली, निकष नाही आले आणि मी त्यांच्या सगळ्या मुद्द्यांचं, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं अतिशय सामंजस्याने संयमाने मी उत्तरं दिली. व्हिडिओ रेकॉर्डिंग त्यांच्याकडे आहे, त्यांनी तिथे दाखवले. आणि ज्यावेळेस हे सगळं पाहिल्यानंतर सहाय्यक निबंधकांनी एक पत्र दिलं की 8 संचालकांनी वेगळी मिटिंग घेतली आणि हे यांनी वेगळी मिटिंग घेतली. ह्या मिटिंगच्या नुसार उपविधीमध्ये असं आहे. अहो तुम्हाला एक सांगतो, आता उपविधीच्या संदर्भामध्ये आम्ही 2025 मध्ये उपविधी नवीन उपविधी घेतली, मान्यता घेतली. कालबाह्य झालेली उपविधी तर त्यांनी दृष्टिकोन ठेवून पुढची कार्यवाही केली होती. पण या सगळ्या गोष्टीत आम्ही काय केलं ते ठरवून आज या ठिकाणी आलो. सुनावणी त्यांनी त्याच्यानंतर हायकोर्टात गेले. हायकोर्टमध्ये काय म्हटलं, AR साहेबांना पत्र दिले चुकीचे, आमचाही ना प्रारूप मतदार यादीमध्ये नाही, त्यांचंही नाही, आणि हे सगळं चुकीचं केलं म्हणून त्यांनी हायकोर्टात गेले. हायकोर्ट काय म्हटलं त्या सहविभागीय आयुक्तांना की तुम्ही ARच्या सहाय्यक निबंधकाच्या प्रभावाखाली किंवा त्यांचा कोणत्याही प्रश्नाचं उत्तर न घेता तुमच्या स्वतः कायदेशीर निर्णय घ्या म्हणून त्यांनी तशा प्रकारचं त्या ठिकाणी ऑर्डर केली. सुनावणीला आम्ही गेलो, त्यांनी आले, त्यांच्यातर्फे वकील आले, त्यांनी आर्ग्युमेंट केलं, मी आर्ग्युमेंट केलं. सुप्रीम कोर्टाचे निकाल आहेत याच्यामध्ये. अधिकार कोणाला आहे मला सांगा. जर समजा आता मंत्रिमंडळ आहे आणि आमदार आहेत, आमदार जाऊन म्हणेल की बाबा हे सगळे बाजूला आहेत, मी ज्येष्ठ आमदार आहे म्हणून मी तर मंत्री होतो आणि आमची मीटिंग घेतो आणि विधानसभेत दाखवतो म्हणलं जमते का कुठं. इथं तसंच केलं त्यांनी. 8 संचालक एकत्र आले, तयार केले की बाबा आम्ही ह्या सगळ्या गोष्टी मिळून आम्ही केलो, आम्ही यांना गजानन कोटलावरांना पाठवलो असं म्हणून तिथंच ते फसले. कारण कायदेशीर मुद्दे भरपूर आहेत. ह्या सगळ्या गोष्टीचं त्यांनी उल्लंघन केलं. म्हणून सहविभागीय आयुक्ताने सारासार विचार करून कायदेशीर निर्णय घेतला आणि ह्या निर्णयाचा परिपाक म्हणून आम्ही तुमच्या समोर आहोत. तुम्हाला निवड आम्ही सांगतो, आम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा साहेबाची माझी 3 महिन्यापूर्वी ज्यावेळेस भेट झाली, आम्ही केवळ तुम्हाला स्पष्ट सांगतो बरं का, मलाही काही कमी नाही, साहेबालाही काही नाही. आम्ही पैशासाठी निव्वळ राजकारण नाही. आम्हाला
काहीतरी लागते देणं म्हणून करायचं. तुम्हाला मी सांगतो, शपथ घेऊन सांगतो, 2002 मध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक काँग्रेसचा शहराध्यक्ष होतो या ठिकाणी. मी त्यावेळेस पहिल्यांदा, माझ्याकडे आजही पत्र आहे, गोदावरी विकास खोरे महामंडळामध्ये इथलं लिफ्ट इरिगेशनचं कर्ज हस्तांतरित करा म्हणून पत्र दिलेलं आजही माझ्याकडे. आमचं वाटतं की बाबा काहीतरी करावं, हाच उद्देश आहे. इथं काहीतरी आपल्याला पैसे, काही लोक पैशासाठी, आमचं तसं नाही, साहेबाचंही नाही माझंही नाही. वाटतं सगळ्यांना की आता आरोप, राजकारण म्हणल्यानंतर प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने आरोप करतात. एखादं राजकीय गुगली टाकायचे असेल तर वातावरणामध्ये एक नवीन सेंटिमेंट तयार करायचं, मार्केटमध्ये सांगायचं यार असं नाही असं झालं, मग ते मुवमेंट्स होते आणि ते वेगळ्या पद्धतीने. त्याच्यामुळे ते नवीन नवीन, आता तुम्ही महाराष्ट्राचे असेल तर केंद्राच्या राजकारणात तशाच प्रकारे व्हायला लागला. उमेदवारी आहे. माझी सर्वांना एकच विनंती आहे, आम्ही आहोत, जेवढे दिवस राहू अतिशय प्रामाणिकपणे सर्वांची सेवा करू. इथं काही उद्योग करता येतील तर आम्ही निश्चितच करू. मी तुम्हाला आता एक सांगतो, भविष्याच्या दृष्टिकोनातून आम्ही ज्या पद्धतीने, गणपत पाटील असतील आमचे ज्येष्ठ आहेत, मी या पदावर काही होऊन बसलो नाही. माझा प्लॅन आहे, येत्या काही दिवसात मी आज या ठिकाणी सांगतो, प्रभारी चेअरमन म्हणून हे राहतील, गणपत पाटील राहतील. साधारणतः आमचं हे सगळं कम्प्लीट झाल्यानंतर त्यांनी राहतील. आम्ही आमचे 5 लोक या ठिकाणी बैठक घेऊ, त्यांनाही बोलू, कोण येत असतील सगळ्यांना बोलू. आणि इथं काय सत्तेसाठी हापापलेलो आम्ही नाही, एकत्र बसून आम्हाला सर्वांना निर्णय घ्यायचे. सगळ्यांना बोलवतो, बोलून निर्णय घेऊ आणि चांगला असं आपल्याला काहीतरी चांगला दृष्टिकोन ठेवून करायचं. आमचे मार्गदर्शक या ठिकाणी कुडमुला साहेब आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाने आम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारे मार्गक्रमण करायचं आहे आणि चांगला दृष्टिकोन ठेवून आपण पुढे जाऊ. आणि मला या ठिकाणी पक्षीय राजकारण न करता केवळ कुंडलवाडी शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांचा सर्वांगीण काहीतरी नवीन जडणघडण झाली पाहिजे, या ठिकाणी कुठला तरी विकास झाला पाहिजे. साहेबांचा अनुभव या ठिकाणी राहिलेल्या 2 वर्षामध्ये खूप काही स्थित्यंतर आपण करू असं मला या ठिकाणी वाटतं. बरेचसे मुद्दे आहेत, काही गोष्टी आहेत, कसं आहे मला जास्त बोलता येत नाही, पण तू लिहिता मात्र निश्चित येते. कायदेशीर बऱ्याचशा गोष्टी आपण चांगल्या प्रकारे मांडू शकतो. फक्त एक्सप्रेस मला तेवढं करता येणार नाही, परंतु साहेबांचं मार्गदर्शन या ठिकाणी मला नेहमी लाभलं. साहेबांच्या मार्गदर्शनाने आणि आमच्या दोघांच्या एकत्रित जे मागच्या 15-20 दिवसापासून आमचं डिस्कशन जे काही झालंय, एकमेकांच्या विचाराची देवाणघेवाण झाली. कारण खूप प्रचंड प्रमाणामध्ये दबाव होता, राजकीय दबाव असेल, अजून इतर वेगवेगळ्या माध्यमातून असेल, परंतु तिथं सुद्धा चारी मुंड्या चित्त करून या ठिकाणी साहेबांचं वर्णी त्या संचालक किंवा त्या प्रतिनिधी पदावर त्या ठिकाणी गेलंय. आणि या ठिकाणी आपण ते ठराव घेतानाच असं आहे, संचालक मतदार म्हणून हे दोन्ही मुद्दे त्या ठिकाणी आहेत, त्यांना संचालक सुद्धा होता येते. परंतु काही त्या ठिकाणी आम्हाला सीमा आहेत, लिमिटेशन्स आहेत. योग्य वेळी योग्य ठिकाणी निर्णय निश्चितच होईल. कारण मी सांगतो ना, मी भूतकाळामध्ये साहेब, तुम्ही ज्यावेळेस डीपीडीसीच्या सदस्य म्हणून झाला, खरंच सांगतो मी तुमच्या खूप विरोधात होतो, परंतु मी तुमची एवढी अप्रिसिएशन केलं मी त्यावेळेस. कारण का कुंडलवाडीमध्ये आजपर्यंत कोणी डीपीडीसी मध्ये जिल्हा नियोजन मध्ये गेलेलाच नव्हता. तुम्ही गेलात, खरंच तुमचं अभिनंदन. कारण त्यांच्या मनामध्ये आता कसं एवढ्या सुद्धा या वयात सुद्धा साहेब खूप एनर्जेटिक आहे, मुद्दे मांडतात व्यवस्थितपणे. एखादा विषय आला, चर्चा झाली, नाही आपण असं नाही असं करू, हा विषय होतो. निश्चित एक नवीन दिशा कुंडलवाडी शहराला देण्याचं काम आम्ही निश्चित करू. वैयक्तिक दुजाभाव न ठेवता राजकीय दृष्टिकोनातून कोणी एकमेकावर आरोप प्रत्यारोप होत जरी असतील, चुकीच्या माध्यमातून केवळ पदाची लालसा किंवा त्या संदर्भात आपण काहीतरी नवीन करू किंवा माझं अहंकार असेल, धर्मदंड असेल, हे बाजूला ठेवून मी काहीतरी करू, मी काहीतरी किंग मेकर असेल किंवा अजून या भूमिका जरी असतील तर भविष्यात वेळोवेळी पद जरी नसतील तरी आमच्याकडे डोकं निश्चित आहे. योग्य वेळी योग्य ठिकाणी आम्ही त्याचा निश्चितच समाचार घेतो, आम्ही घेऊ आणि वेळ लागणार नाही. साहेब निश्चित आहे, कधी बोलणार नाही, अजय अरे सुद्धा आम्ही बोलणार नाही.
पण तुझ्या आल्यावर सुद्धा आम्ही सोडणार नाही, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आणि आपल्या सर्वांचं सहकार्य या ठिकाणी आहे, एवढं मारून मी माझी जागा घेतो. आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार. आणि आपल्या सर्वांचं परत एकदा आभार. काही चुकलं असेल तर क्षमस्व. मी कोणाच्याही मन दुखावं या उद्देशानं नाहीये, फक्त आपल्याला एकच करायचं, गावचा विकास करायचा. एवढं बोलून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद.